आज आपण झटपट अशी 10 ते 15 मिनटात फ्लॉवर बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे। त्यासाठी मी हा फ्लॉवर मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतला आहे। बटाटा घेतला आहे एक मोठ्या आकाराचा, कांदा घेतला आहे एक मोठ्या आकाराचा, टोमॅटो घेतले 2। गॅसवर कढई ठेवून त्या 2 चमचे मी तेल टाकले आणि कांदा टाकला आहे कापलेला। त्याच्याबरोबर कढीपत्त्याची 5-6 पानं टाकले। कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा असा छान परतून झाला आहे आपला 2 मिनिटातच। आता त्याच्यात थोडे सुके मसाले घालून मी 1 मिनिटच परतून घेते। हळद टाकली पाव चमचा, लाल तिखट टाकले, गरम मसाला, धनेपूड, सर्व मसाले तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे। 1 मिनिटच परतून घ्यायचं आहे, जास्त करपवायचा नाही आपल्याला मसाला। त्याच्यावर मी हा टोमॅटो टाकला आहे, टोमॅटो पण छान परतून घेतला आहे। त्याच्यावर फ्लॉवर आणि बटाटा टाकला आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान। या भाजीमध्ये थोडा टोमॅटो जास्त टाकला की छान त्याची चव लागते आणि रस्सा पण छान होतो। मीठ टाकले चवीनुसार। सर्व छान आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला जास्त सुकं वाटत असेल तर थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकून तुम्ही शिजवून घ्या। आता छान अशी आपली भाजी गळली आहे, फ्लॉवर पण छान गळला आहे आणि बटाटा पण छान आपला शिजला आहे आणि टोमॅटो आपण जास्त थोडा टाकलेला, त्यामुळे छान असा रस्सा पण झाला आहे भाजीचा। आता कोथिंबीर घालून एक झाकण ठेवून आपण वाफ काढून घेऊया। अशी आपली फ्लॉवर बटाट्याची झटपट अशी 10 मिनिटात होणारी भाजी रेडी आहे। कशी वाटली तुम्हाला ही फ्लॉवर बटाट्याची चमचमीत अशी भाजी? कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा।